श्रीराम जय राम जय जय राम। कर्ममार्गाने जात असता नामाची अत्यंत गरज आहे। परमार्थ साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती आवश्यक आहे। थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो। जो पंत असेल तोच संत बनेल। प्रापंचिक माणसाने घरामध्ये असलेले सर्वच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी, पण प्रसंग आला तर सर्व देण्याची मनाची तयारी पाहिजे हेही खरे। खरोखर भगवंताला सर्व देण्यापेक्षा स्व द्यायला शिका। स्व दिल्यावर सर्व न दिले तरी चालेल, कारण ते आपल्या मालकीचे राहतच नाही। उलट सर्व देऊन स्व द्यायचा राहिला तर सर्व दिल्याचे समाधान मिळत नाही। भगवंताला स्व देणे म्हणजे मी त्याचा आहे ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणे होय। वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते, परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्ध करावयाची त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल तर कर्ममार्गाचे पर्यवसान कर्मठपणा मध्ये होते। शिवाय सध्याच्या काळी बाह्य परिस्थितीमध्ये फरक पडल्या कारणाने वैदिक कर्मे जशी व्हायला हवीत तशी होत नाहीत। म्हणून आपण कर्ममार्गाने जात असता कर्माची पूर्तता होण्यासाठी आज भगवंताच्या नामाची अत्यंत गरज आहे। कर्ममार्ग मनापासून करणाऱ्या माणसामध्ये नुसते कर्म करणे हेच सर्वस्व आहे अशी जी कर्मठपणाची भावना उत्पन्न होते त्याबद्दल माझा आक्षेप आहे। एरवी कर्ममार्गी माणसाच्या शिस्तीबद्दल आणि संयमाबद्दल मला आदरच आहे। एक रामनाम घेतले म्हणजे सर्व धर्मबंधने माफ होतात हा समज खरा नाही, परंतु कर्माने चित्तशुद्ध होत असताना नामाने भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत राहते। इतकेच नव्हे तर पूर्ण चित्तशुद्धी होऊन कर्म गळून गेल्यावर फक्त नामच शिल्लक राहते आणि भगवंताशी एकरूप झालो की ते त्यामध्ये मुरून जाते। रामनाम हा नुसता मंत्रच आहे असे नव्हे, तर तो सिद्ध मंत्र आहे। तो भगवंतापर्यंत नेतो नव्हे, तो भगवंताला आपल्याकडे खेचून आणतो। हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे। वाटेल त्याने नामाच्या या सामर्थ्याचे प्रत्यंतर पाहावे। रामनाम हा देहबुद्धी जाळणारा आणि अग्नी आहे। रामनाम हे ओंकाराचेच स्वरूप आहे। हे सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे। श्री शंकरापासून तो श्री समर्थांच्या पर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केले। रामनामाचा 3.5 कोटी जप करील त्याला त्याच्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। रामनामाचा आधार घेऊन आपण सर्वांनी राम जोडावा। नाम घेत असता जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचा आहे असा भरवसा ठेवावा। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी नामाकरिता नाम घ्या की त्यात राम आहे हे नक्की कळेल। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 1 दशक 18। विषय विचारांची शुद्धता, मनोबल, परिस्थिती परीक्षा आणि साधकाची आंतरिक ताकद। समर्थ रामदास स्वामी या दशकात अतिशय सूक्ष्म आणि व्यवहारातील महत्त्वाचे ज्ञान देतात। विचार शुद्ध ठेवले तर सर्व साधना सोपी होते आणि विचार दूषित झाले
तर माणूस स्वतःच्या मनाचाच कैदी बनतो. हे दशक साधकाला मनाची ताकद वाढवण्याचा विचारांची शुद्धता. साधनेची सुरुवात समर्थ सांगतात, सर्वप्रथम आपला विचार स्वच्छ करा. अशुद्ध विचार मनात राहिले की मन अस्थिर, निर्णय चुकीचे, साधना उथळ, राग मत्सर वाढ, भीती वाढते, अहंकार बळकट होतो. याउलट शुद्ध विचार, मन शांत, बुद्धी निर्मळ, साधना गोड, चित्त स्थिर, संयम वाढ, देवभक्ती दृढ. विचार जसे जीवन तसे. मनोबल साधकाची खरी संपत्ती. समर्थ म्हणतात, मन खंबीर केले तर संसारही साधेल आणि मोक्षही साधेल. मनोबल वाढवण्यासाठी नकारात्मकता टाळा. स्वतःबद्दल चांगले बोलत राहा. रोज थोडी साधना करा. जपाला आधार द्या. अपयशात खचू नका. कार्यात सातत्य ठेवा. ज्याचे मनोबल दृढ त्याला नियती, अडचणी, परिस्थिती काही रोखू शकत नाहीत. परिस्थिती ही साधकाची परीक्षा. समर्थ सांगतात, अडचण आली की पळू नका, तिथेच बळ दाखवा. परिस्थिती कधी आर्थिक, कधी मानसिक, कधी नाती, कधी राग मत्सर, कधी अपयश, कधी भीती, या सगळ्यात एकच करायचे, परिस्थितीशी लढा, पण मन शुद्ध आणि शांत ठेवा. परिस्थितीशिवाय मनोबल वाढत नाही. वाईट संगती मानसिक विष असते. समर्थ सावध करतात, असत्संग मन नष्ट करतो. वाईट संगती म्हणजे निंदक लोक, व्यसनप्रिय लोक, लोभ मत्सरी लोक, गोंधळ घालणारे लोक, चुकीचे विचार पसरवणारे लोक. यांच्याशी संपर्क ठेवला तर मन गढूळ होते आणि विचार शुद्ध राहत नाहीत. सत्संग म्हणजे मनासाठी औषध. साधकाने मनात धैर्य ठेवावे. समर्थांचा विशेष संदेश, धैर्य ठेवा, घाई करू नका. धैर्यामुळे बुद्धी स्थिर होते, राग कमी, क्षमा वाढते, संयम जोडतो, निर्णय योग्य, संकटे कमी भासतात. धैर्य हा देवाचा आशीर्वाद आहे. मनाला चांगल्या चिंतनात गुंतवा. मन रिकामे ठेवले तर वाईट विचार, निंदा, संशय, कल्पना, भीती यांचे घर होते. म्हणून मनात चिंतन असावे. रामनाम, ओवी भजन, दासबोध वाचन, चांगले विचार, आध्यात्मिक उद्दिष्टे. जिथे चांगला विचार तिथे देवाची कृपा. साधकाने स्वतःचे निरीक्षण करावे. समर्थ सांगतात, आपण कोण, आपल्या मनात काय, आपली साधना किती. मनाचे निरीक्षण. आपले दोष दिसतात, सुधारणा होते, चुकांची जाणीव वाढते, अहंकार कमी होतो. मन ओळखले की साधना सहज. दशक 18 सार. विचार शुद्ध करा, जीवन बदलेल. 2. मनोबल वाढवा, संकटे जिंकता येतील. 3. परिस्थितीशी धैर्याने सामना करा. 4. वाईट संगत टाळा. 5. धैर्य, संयम हे साधकाचे गुण. 6. चांगल्या चिंतनात मन गुंतवा. 7. स्वतःचे निरीक्षण करून मन शुद्ध करा. हे 7 दिव्य उपदेश साधकाला जीवन आणि साधना दोन्ही सुंदर बनवतात. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.
जानकी जीवन स्मरण जय जय राम.